स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर इकडं काय आता काही पाऊस वगैरे येत नाही. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते कसा आहे. इथं बाहेर काय नाही, पहिली जशी बिल्डिंग होती ना तशीच आहे. तर समोरच बिल्डिंग आहे. तर मला असंच नव्हतं पाहिजे. तर चला आता डाळ भात वगैरे केलं आहे मुलींसाठी. तू कर आंघोळ. इकडं प्रिशा आंघोळ करते बरं का. तर तिचे चालले आंघोळ. इथं डाळ भात लावले मुलींसाठी. अजून मला भांडे घासायचे काम पडले. तर म्हटलं आधी मुलींना जेवण वगैरे दिलं ना तर काही टेन्शन नाही. तर आता त्या जेवतील आणि हे करतील, खेळायचे. प्रांजली तर फ्रेंड पण झालेत बरं का. तर हे स्लिप मी आता ऑनलाईन मागवल्यात मुलींना. गरमीच एवढी होती ना, काय करू. लय प्रचंड गरमी, तुम्हाला काय सांगते. लय गरम होते. तरी आमच्या घरमालकाने ना तुम्हाला सांगते काय केलं. कैद अशी जाळी बसवली बघा. ही जाळी ना मच्छरची जाळी बसवली. कारण लय गरमी होत होती आणि मच्छर पण लय येत होते. काय करणार, थोडे दिवस आपल्याला असंच राहावं लागणार आहे. कारण की आपले रूमचं जे आहे काम ओसी नाही आलेला. सगळेजण म्हणते तुम्ही रेंटने गेलं का, असं झालं का. तर काल भरपूर सारे कमेंट आल्या होत्या. तर त्या कमेंटचं मी आज रिप्लाय देणार आहे. काय झालं आहे नेमकं तर तुम्हाला सांगते. आम्ही रेंटच्याच रूममध्ये आलेलो आहोत. कारण आमचं जो म्हणजे पूर्ण बांधकाम झालं, फक्त ओसी यायचं बाकी. आणि प्रत्येकजण म्हणतं कितीला रूम घेतला. तर आम्ही तो रूम घेतलेला आहे 35 लाखाला रूम घेतला आहे तो. पण 35 लाखाला घेतल्यानं आमची चांगली हे झाले हप्ते बरोबर सगळं. पण हो नाही बाबू, तू नको दाखवायला. तर प्रिशाच्या टपात बसून आंघोळ चालली, म्हणते मला दाखव. तर असं झालंय, 35 लाख रूम घेतल्या ना, आपला हप्ता वगैरे पण जातोय. त्याच्यामुळं ना लय अवघड चाललंय. कशी परिस्थिती चालली माहिती आहे. आम्ही काय करणार आता. असो. तर आपलं जसा पहिला हॉल होता ना सेम तसंच हॉल आहे बरं का. हा सेम हॉल आहे. तसं टी व्ही दरवाजा ते सेम. आणि आम्ही टी व्ही पण तसाच सेट केलेला आहे. तर सगळं टी व्ही वायफाय वगैरे आत्ताच बसवले आम्ही. कारण 2-3 म्हणजे 1 आठवडा झाला वायफाय बसवलं. कारण टी व्ही बंद होता, त्याच्यामुळे मुलांना काही करमत नव्हतं, काय नव्हतं. तर वायफाय वगैरे बसून घेतला. हॉल सेम आहे. हॉलमध्ये पण काही पसरा ठेवलेला नाही बरं का. काही तसंच आहे, मोका. म्हटलं स्वतःच्या घरात गेल्यावर स्वतःच्या घरात सगळं सामान घेत. पण काय करणार, आपलं नशीब. काय नशीब कधी आपलं साथच देत नाही. खरं आहे. प्रत्येकाला देव साथ देतो. आपल्या वेळेस काय होतं काय माहिती. म्हणजे नाही का एवढं टेन्शन येतं. तर रूम म्हणजे आता आमचं ॲग्रीमेंट संपलंच होतं त्या रूमचं. पण कसं आहे, आम्हाला डायरेक्ट असं स्वप्न होतं की आम्ही डायरेक्ट स्वतःच्या घरात जावं वगैरे. पण काही कारणास्तव आता नाही होते. आता काय करणार ना. तर असो, लय दिवस म्हणजे कठीण परिस्थितीमधून चाललेले. त्यातून मार्ग चाललाय. तुम्हाला माझं बोलणं एवढ्या म्हणजे 2 महिन्यात झालं. म्हणजे जशी रूम बदलली ना तसे आपलं कॅमेऱ्यासमोर फेस टू फेस बोलणं नाही झालेलं. तर कारण मी नगरचे व्हिडिओ पोस्ट करायचे, नंतर मग रूमचे केले. तर काय कशामुळं कसं रूम बदललं, काय झालं, ह्या गोष्टी एवढ्या म्हणजे टेन्शनमध्ये घडल्या का नाही तुम्हाला काय सांगू. ही रूम आम्ही पटकन एमर्जन्सी शोधली. कारण आम्हाला 1च दिवस होता ना. आम्ही आधी 1 RK बघितला होता. 1 RK शोधला होता. तो आम्हाला त्या बाईने रूम खाली नाही केलं, हे होतं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण ही आम्ही एका दिवसात शोधली. आणि मग नाही का म्हटलं आता काय करू, आता आपण हेच करावं, इथंच राहावं लागेल जेवढ्या महिने राहू त्या. आम्ही घरमालकाला सांगून ठेवले आम्ही स्वतःची रूम घेतलेली आहे. आमचा ओसी आला की आम्ही लगेच तिकडंच ट्रान्सफर होणार. इथून ह्या बिल्डिंगपासून एकदम जवळच आहे. तुम्हाला दाखवून कधीतरी, म्हणजे इथून समोरूनच दिसते आपली बिल्डिंग. लय लांब नाही घेतलेली. तर बरेच जण म्हणतात ताई कुठं घेतली. तर मी लोकेशन सांगणार नाही, पण मी एवढं सांगते मी करंजाडेमध्ये रूम घेतलेली आहे. फॅन बंद करू, करंजाडेमध्येच रूम घेतलेली आहे. आणि अगदी घराजवळच आहे आमच्या. तर त्याच्यामुळे लोकेशन कसं सांगून काय म्हणजे नाही का. आणि मला ताईन ते पण बोललेले आहेत की आता सांगू नको आपण कुठं. हां आपण कुठं राहतो, काय राहतो सांगू नको. तर करंजाडेमध्येच आहे. आर इकडलं मला कळत नाही बरं का. R5 R3 मध्ये
म्हणून मला काही कळत नाही. कारण एवढं नुसतं असते R1 R2. तिकडं आम्हाला कसं सेक्टर कळायचे, सेक्टर 36 कुठे, सेक्टर 35 कुठे. आणि इथं कसं सेक्टर नाही आहे, R1 R3 इथं जवळ R3 मध्येच R5 असे. म्हणून मला ते कन्फ्यूज होऊन जातं नेमकं कुठे आहे. R3 मध्येच आहे मला असं वाटतंय. तर असं एक करंजड्यामध्ये घेतली R3मध्ये. तर भरपूर अशा कमेंट पण आल्या, ताई आम्ही तिथंच राहते वगैरे वगैरे. तर R3मध्ये आहोत आम्ही. तर आता रूम घेतलेले आहे. काय करणार आता, जवळ घेतले. आता आपल्याला रूमचं ओसी आलं, आपल्या रूमचं पण छोटे मोठे काही काम आहेत ते करायचे, म्हणून म्हटलं जवळच घेऊया. आणि ग्रिल वगैरे बसवायचे त्या रूमला. तर तुम्ही म्हणता ताई होम टूरचा व्हिडिओ काढ, होम टूरचा व्हिडिओ काढ, काय कसं आहे. तर काढन मी, कारण मस्त माझी इच्छा आहे दाखवायला तुम्हाला कसा रूम घेतला. पण कसं आहे, मला स्वतःचा रूम नाही का, ते रेंटचाच रूम आहे आणि त्याच्यात काय दाखवायचं आहे तुम्हाला ना, हे थोड्या दिवसासाठीच मर्यादित आहे. पण असो, तुमची इच्छा मी पूर्ण करेन, तुम्हाला दाखवान कसा रूम आहे. आणि ज्याला कुणाला करंजड्यामध्ये यायचं असेल तर नक्की या. तुम्हाला ह्या रूमचं मी सगळे डिटेल्स सांगते, किती भाडे आहे इकडं, किती काय आहे, तुम्हाला सगळं सांगन. हा जाऊ दे बाबू, उद्या आता जा पर्स पाण्यात. मग तिला ना पाण्यात बसायला झाले मज्जा वाटते. आणि इथे ना 24 तास पाणी आहे, पाण्याचं काहीच हौज 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 24 तास पाणी. इथं पाण्याचं काहीच टेन्शन नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. आणि एकच नाही बघा, 24 तासामधलं एकच नाही. नाही तिथं आम्ही एवढे पाण्याचे हाल काढले ना, प्रमाणाच्या बाहेर. बाळ ते टॉवेल उचल, पाण्याचे लय हाल काढले, प्रचंड हाल काढले. काय करणार आता, पण इथे तसं काय नाही. आणि चला, तो रूम आम्ही 35 लाखाला घेतलेला आहे. आणि आता 1 वर्ष झाले आम्ही घेऊन ठेवलं आहे. पण कसं झालं, रेंट चालू आहे आमचं इकडं, बँकेचा हप्ता पण चालू आहे. म्हणून एवढं डोक्याला टेन्शन आहे, एवढं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे. एकदम डबल जाते आमचं, सगळं डबल खर्च आहे. तुम्हाला एक दिवशी सगळं ते डिटेल्स पण सांगा, माझा महिन्याचा खर्च किती आणि आमचं काय उरतं हे तुम्हाला नक्की व्हिडिओद्वारे तुम्हाला. आता माझी व्हिडिओ कंटिन्यू येत राहते, सपोर्ट राहू दे. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे सध्या तरी, मला तरी खूप गरजेचा आहे सपोर्ट तुमचा, कारण परिस्थितीच तशी चाललेली आहे. तर असो, मस्त डाळ भात केला आहे. आणि चपात्या सकाळीच करून ठेवल्या होत्या मी. आणि आता फक्त आता हे करायचं, जेवायचं बाकी, भूक लागली. तर चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय करणार, तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर मला नक्की सांगा. आणि कुणाला रूम घ्यायचा असेल तर ते पण सांगा. तो बिल्डर आहे, त्यांच्या पण आता भरपूर सारे त्याचे फ्लॅटचं बांधकाम चाललेलं आहे. कुठे कुठे कामोठ्याला वगैरे कुठं पण चाललेले आहे. हां 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 चल, तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की सांगा. करंजड्यामध्ये सध्या स्वस्त रेट चालू आहे रूमचा. आणि नंतर विमानतळ झालंच आहे, अजून भाव वाढतील. तर आताच तुमचं जे गुंतवणूक आहे तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी आताच गुंतवणूक करून ठेवा, कारण खरंच घर घेणं खूप गरजेचं आहे. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.